चला वया उघडा आणि हो, उद्या येताना माझं गाव या विषयावर निबंध लिहून आणा आणि जो आणणार नाही ना त्याला डायरेक्ट वर्गाच्या बाहेर काढून टाकीन. काय माहिती काम आहे धंदा नाही पैसा नाही आयुष्याचा कंटाळा आला. पैसा असून कुठला धंदा करणार रे तू? अरे आपण खायचा पण धंदा करू रे, आपण माशाचा करूया धंदा. मासे? आणि तुला पकडू पाठवतील काय? मग अजून दुसरा काय करता येईल? शहराशिवाय तर काय पर्यायच नाही राहायला. सगळी पोरं गेली शहरात शिकायला काम करायला. आता गावात राहिली कोण? फक्त म्हातारी माणसं, आपण आणि बारकी पोरं. आता फक्त हा एकच पर्याय उरलाय. अरे पण शहरात जाऊन आपल्याला कोण देणार काम? अरे काल मला शहरात ना बंड्याचा फोन आला होतो की तो बोललो शहरामध्ये 3-4 पोरांची गरज काम असते, राहायची सोय करावी लागेल, ते पण होऊच जाईल, पण 4 पैसे भेटतील. काय करूया बघा, विचार करा. बघता करा विचारून. अरे आपण आपलं गाव सोडून जायचं? अरे कसलं गाव नाही काय बघाव, तिकडे खाण आणि कचरो निघतो. चला जाऊया घरात, कंटाळा होता. जरा इकडे. अरे काय झाला? सरांनी आज निबंध लिहून सांगितलं. कसलो? माझं गाव. माझं गाव? होय. मग दी नाही काहीतरी. जा तिकडे उठ, मला झोपू दे. ए दादा, आईन डबो नेऊ सांगणार नाही पप्पाला. काय जाता? जा लवकर जा. ए श्रमिक, बाहेर ये लवकर. डबा घेऊन येतात ना, बाबाने डबा घेऊन द्यायचा आहे. हा जातो. दादा पर्यावरण संरक्षण म्हणजे काय रे? हे तुला कोणी सांगितलं? हे मी पुस्तकात वाचलं. याचं उत्तर पण तुला पुस्तकातच घ्यावं, कारण गावाची सध्याची परिस्थिती बेकार आहे. पण तुला पर्यावरण संरक्षण काय हे नाही समजणार. हो का? कसं? कुठे? आता तुला हे जिकडे स्वच्छता असेल तिकडे तुला समजेल. हो हो, काय इकडे करताय? काय रे, इकडे काय करताय? होय काय? मग किती कुर्ले गावले? अरे एक पण नाही कुठली गावली. जल प्रदूषण भरपूर झालंय ना, खाड्यात एक पण नाही कुठली जायची. होय रे, ते पण बरोबर आहे. चल मग आम्ही निघतो, डबा द्यायचा आहे ना रे पप्पांचा. चल. आता समजलं पर्यावरण संरक्षण म्हणजे काय ते तुला? हा. जो आणणार नाही ना त्याला डायरेक्ट वर्गाच्या बाहेर काढून टाकीन. जल प्रदूषण भरपूर झालंय ना, खाड्यात एक पण नाही कुठली जायची.
हे आज रात्री जायचा फायनल आहे ना शहरात? हा फायनल. अरे पण घरात न सांगून जायचं म्हणजे टेन्शन आहे. गपरे, आता घरा सांगून पण सोडत नाही आपल्याला, मग काय करणार त्याला? अरे पण घराची आपली काळजी घेत बसतील ना. नाही कोण घर आपली काळजी करणार, कारण आपण त्यांना रोज फोन करत राहू. अरे पण हे तुला यायचं असेल तर ये, नाही तर नको येऊ. नाही ते काय? अरे पण तुम्ही दोघे गेल्यावर मी एकटं काय करू? मग गप ना, का उगाच नायरी लावतायस? आज रात्री निघू रे आपण. आणि श्रमिक सांगेल आपल्या घरी, समजला ना? दादा कुठे चाललास? परत कधी येणार? माहित नाही, पण आपण फोन करू. या आईला सांग मी जातोय आणि त्यांच्या पण घरी सांग. मला सोडून जाणार? चल जेवायला बसूया. चला निघूया. चला जाता घरी आणि निघता होता आणि रोज शाळेत जा. हा काय? चल चला रे.